नमस्कार मंडळी. आता जेवण बनवणं अगदी सोपं झालेलं आहे. इथे आपण कोणत्याही मसाल्याचा वापर न करता जेवण बनवून दाखवणार आहे, ते बी जास्त माणसं असो या कमी माणसं. अजिबात मसाला वापरायचा नाही आणि जेवणासाठी काय बनवू हा प्रश्न बी उभा राहणार नाही. इथे एक कांदा घेतलेला आहे, तो कापून घ्यायचा आहे. कांद्यावरती जर काळा असेल तर ते पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर बारीक असा कापून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे एक कांदा मी इथे कापून घेतलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकतं. कधीच जेवण बनवताना टेन्शन येणार नाही. अशा पद्धतीने मी 15 माणसांचं जेवण असो किंवा 50 माणसांचं असो, अगदी सोप्या पद्धतीनं कशाचं टेन्शन न घेता जेवण बनवू शकतो. तसंच इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे, त्यालाही आपल्याला बारीक असं कापून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे एक पद्धत सांगितलेली आहे. ती जर तुम्ही बनवून बघितली किंवा करून बघितली तर तुम्हाला जेवण बनवणं अजिबात अवघड जाणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी असं जेवण बनतं आणि ते सर्व एका डिशमध्ये किंवा कोणत्या तरी एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. तसंच मी इथे एक बाऊल घेतलेला आहे, त्यामध्ये गवार ही निवडलेली गवार घेतलेली आहे. ही गवार गावठी गवार नाही आहे, ही बाजारात मिळते, म्हणजे ती जाडी गवार असते तीच आहे. पण ती मी बारीक अशा शेंगा घेतलेल्या होत्या. एकदम कोवळ्या कोवळ्या शेंगा घ्यायच्या, त्याने त्यामध्ये तुरटपणा हा कमी असतो. हे बघा, अशा प्रकारे मी तिला वॉश करून घेतले. 3 ते 4 पाण्याने चांगलं वॉश करायचं. तसेच इथे कढई ठेवलेली गॅसवरती. कढई गरम झाली की त्यामध्येच ह्या गवारच्या शेंगा नीट केलेल्या निवडलेल्या घालून घ्यायच्या आहेत. त्या आपल्याला चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत. एक आपण नवीन पदार्थ बनवतो आहे बिना मसाल्याचा, तोही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यामध्ये आपल्याला थोडेसे भाजल्या की त्यामध्ये 2 चमचे हे बेसन घालून घ्यायचे आहे. इथे आपण बेसन गवार बनवतो आहे. हे बघा, गवार ही आपल्याला बेसन आणि गवार ही चांगली बारीक गॅसवरती भाजून घ्यायची आहेत. बेसनचा जोपर्यंत खमंग असा वास येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथं चांगली मिक्स झाल्यानंतर मी त्यावरती झाकण ठेवलेलं आहे. झाकण हे 4 ते 5 मिनटं ठेवा आणि गॅस स्लो ठेवा. हे बघा, 4-5 मिनटं झाल्यानंतर गवार थोडीशी ओलसर वाटते आणि जे आपलं बेसन होतं ते एकदम खमंग असं भाजलेलं आहे. एकदम स्वाद येतो आहे त्याचा. त्याच प्रकारे आता आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे. जास्त भांड्याचा राडा घालायचा नाही. त्याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहोत. तर इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. कमी तेल खात असेल तर कमी टाका आणि जास्त तेलकट हवं असेल तर 2 ते 3 चमचे टाका. त्यातच मी 1 चमचा जिरे घेतलेले आहे. जिरे चांगले तडतडले, जिरेची फोडणी द्यायची आहे. तर जिरे चांगले तडतडले त्यानंतरच कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे. कांद्याची ही मऊ होईपर्यंत त्याची फोडणी झाली पाहिजे. कांदा हे बघा चांगला मऊ झाला की त्यामध्येच आपल्याला जे कापलेलं टोमॅटो होतं ते घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो आणि कांदा हे एकजीव व्हावे यासाठी त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातलं की कांदा आणि टोमॅटो हा चांगल्या प्रकारे मऊ होतो आणि एकजीवही होतो. हे बघा, अशा प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती थोड्या वेळेपुरतं झाकण ठेवायचं आहे. त्याला म्हणजे कसं नरम बी होईल आणि पाणी बी थोडंसं सुटेल. हे बघा, बघू शकतात हे कांदा आणि टोमॅटो हे एकजीव झालेलं आहे. त्यातच आपल्याला आता काही जिन्नस घालून घ्यायचे आहे. तर इथे आपल्याला कोणतेही महागडे जिन्नस किंवा महागडे मसाले घालायचे नाहीत. आपण जो खातो तो मसाला, म्हणजे जी चटणी खातो किंवा कोण मिर्च पावडर खातं फक्त, तर ती घालून घ्या. त्यातच आपल्याला एक अर्धा चमचा हळदी चमचा बी घालून घ्यायचं आहे. तिखट बी तुमच्या हिशोबाप्रमाणे घाला. त्यातच आपल्याला जर धणे पावडर असेल तर 1 चमचा धणे पावडर घाला. जर नसेल तर काहीच घालायची हरकत नाही. त्यामध्येच माझ्याकडे थोडा उरलेला मटण मसाला होता अर्धा चमचा, तर तो मी त्यामध्ये ॲड केलेला आहे. माझ्याकडे होतं म्हणून मी घातलं. एक 5 रुपयाचं पॅकेट येतं ना मटण मसाल्याचं, त्यातलाच अर्धा मसाला होता, जास्त काय नव्हता, तोच त्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याने जो स्वाद येतो तो मटणासारखा म्हणजे नॉनव्हेजसारखा स्वाद येतो. हे बघा, ते एक जीव झालं की त्यातच आपण भाजलेली गवार आणि बेसन हे दोन्हीही ॲड करायचे आहे.
आणि त्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घालायची घाई करायची नाही। पहिलं चांगलं सर्व व्यवस्थित मसाला हा गवारला लागला पाहिजे आणि बेसनला बी लागला पाहिजे। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि त्याला वाफवायसाठी थोड्या वेळपुरतं एक झाकण ठेवायचं, 2 ते 3 मिनटं। त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे। हे बघा, हे मस्त मिक्स झालं की त्यामध्येच आपल्याला जितकं हवं तितकं पाणी घालायचं आहे। तर गवार तुम्ही जितकी घेतली, माणसं किती आहेत त्या हिशोबानुसार बनवायचं आहे। इथे मी 3 ते 4 माणसांसाठी बनवते, त्यामुळे मी थोडीच 100 ग्रॅमच गवार घेतलेले आहेत। हे बघा, आणि त्यामध्ये 2 चमचेच बेसन घातलेले आहे। त्यात मी 1 तांब्या पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे पाणी घालू शकतात आणि त्याला आता आपल्याला वाफ येईपर्यंत झाकण ठेवायचं नाही। हे बघा, चांगली उकळी आली की मगच झाकण ठेवायचं, म्हणजे कसं त्याच्यावरती जी तरी येते ना ती झाकणाला लागत नाही। आणि आता मी शिजवण्यासाठी त्यावरती झाकण ठेवलेलं आहे। शिजवल्यानंतर बघू शकतात किती स्वादिष्ट अशी टेस्टी भाजी आपली तयार झालेली आहे। ही पाहुण्यांना वाढा किंवा घरच्यांना वाढा, ती खाल्ल्यानंतर ते खुश झाल्याशिवाय राहणार नाही। हे बघा, अशा प्रकारे इथे आता आपली गवार बेसन ही भाजी रेडी झालेली आहे। तर तुम्ही ही आपल्या पाहुण्यांसाठी म्हणा किंवा घरच्यांसाठी, जास्त माणसं असो किंवा कमी माणसं, अशा प्रकारे वाढू शकतात। चपाती असो या बाजरीची भाकरी, त्याचबरोबर आपण तर भात करतोच, भाताबरोबर भाजी भाकरी किंवा चपाती, त्याचबरोबर एखादा अर्धा कांदा म्हणा किंवा पापड, लोणचं, जे काही असेल ते जर घेतलं तर इथे आपली एक वेळची अशी एक परफेक्ट थाळी तयार होते। आणि त्याचबरोबर जर हिरवी मिरची असेल तर अतिउत्तम। जेवणाबरोबर नेहमी एक का होईना हिरवी मिरची डेली खावी।